राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवारांकडे आल्याच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी सूचक विधान केले। आता ब्युटी पार्लर आणि हेलिकॉप्टरची बिलं लागणार नाहीत असं वक्तव्य रोहित पवारांनी केले। तसंच भाजप विरोधात लढायला तयार असतील तर भविष्यात एकत्र येऊ शकतो असं राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर त्यांनी म्हटलेले। तर अजित पवार हयात असताना त्यांच्याविषयी एक नेता खालच्या पातळीवर जाऊन बोलत असतानाचा ऑडिओ समोर आलाय। तो ऑडिओ सुनेत्रा काकी आणि पार्थ यांनी ऐकल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। हा ऑडिओ समोर यावा अशी मागणीही त्यांनी केलेली आहे। आता मात्र ते राहिले नाही। अशाच काही गोष्टी खर्चाच्या बाबतीत देखील काही तक्रारी होत्या, अशी एक चर्चा आहे। म्हणून तो अर्थकारण देखील त्यांच्या हातातून काढून घेतलं हे याबद्दल कितपत माहिती किंवा या ऑडिओचा इम्पॅक्ट किती झाला असं वाटतं? मला माहित नाही, पण पूर्वी ब्युटी पार्लरची जी बिलं निघायची, प्रायव्हेट हेलिकॉप्टरची बिलं जी निघायची, आत्ता कदाचित ती बिलं निघणार नाही एवढं मात्र या ठिकाणी मी सांगतो। पार्टी आणि पवार साहेबांची भूमिका जर आजपर्यंत आपण बघितलेली, कधीही ते प्रतिगामी विचाराबरोबर गेलेले नाहीत। त्यामुळे उद्या निर्णय घेत असताना ते तसंच घेतील। आता उद्या समजा त्यांच्या पक्षाने निर्णय हाच घेतला की आता भाजपला बाय बाय टाटा करायचं आहे आणि लोकांच्या हितासाठी, कारण लोकांवर आज मोठ्या प्रमाणात अन्याय होतोय, तर लोकांच्या हितासाठी रस्त्यावर यायचं, भाजपच्या विरोधात लढायचं, तर मग कदाचित दोन्ही पक्ष एकत्रित येऊ शकतात असं मला वाटतं। पण कधी भाजपच्या विरोधात लढायला तयार असतील तर चर्चा असते। आता एक चर्चा अशी सुद्धा आहे की एक कुठला तरी ऑडिओ आहे, त्या ऑडिओमध्ये एक कुठला तरी प्रमुख नेता अजितदादांबद्दल, अजितदादा जिवंत असताना अतिशय खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी बोललेला आहे। आणि हा ऑडिओ जो आहे, जो आम्ही ऐकण्यात आहे, तो कदाचित सुनेत्रा काकींनी सुद्धा आणि पार्थने सुद्धा तो ऐकलेला आहे। तो काय ऑडिओ, कशा प्रकारचा ऑडिओ, त्याच्यामध्ये कोण बोलतंय, कोणाबद्दल बोलतंय आणि कुठल्या लेवलला जाऊन बोलतंय दादांच्या बाबतीत, अजितदादांच्या बाबतीत, ते कधीतरी पुढे येऊन त्यांनी सांगावं।